सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ व चंद्राप्रमाणे चमकणारे माझे मित्र व मैत्रिणींनो, माझे नाव लोकेश आहे. मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी. आज आपण इथे का जमले आहोत तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे, मी सांगतो. आज आपण लोकमान्य टिळक यांची जयंती निमित्त उपस्थित आहोत. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या विषयी काही शब्द बोलणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक, वडिलांचे नाव गंगाधर टिळक, आईचे नाव पार्वतीबाई व पत्नीचे नाव सत्यभामाबाई. त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती या उत्सवाला सुरुवात केली. त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथही लिहिला. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांची प्राण ज्योत मावळली. देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्या या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम.